आणि आता या हसवा हसवीत पुढचा हा सर हो हो हा सांगतो तर सगळ्यांच्यासाठीच एक आनंदाची बातमी इथे आहे की क्षिती जोग इथे आलेले आहेत आणि पुढच्या स्किट मध्ये आनंदजींच्या बरोबर क्षिती परफॉर्म करणार आहेत. क्या बात है. पण जसं सुरुवातीला सांगितलेलं आहे की त्या आजारी आहेत, त्यांचं ऑपरेटिव्ह झालेलं आहे, त्यामुळे त्यांना जास्त हालचाल करता येणार नाहीये. आपण सगळेजण त्यांना सांभाळून घेऊयात आणि जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आनंद आणि क्षिती यांचं, जे बनलेत कंजूष प्रियकर आणि प्रियसी. जोरदार टाळ्या. जान जा ढूंढता फिर रहा हूँ तुम्हें रात दिन, मैं यहाँ से वहाँ, मुझको आवाज दो, छुप गए हो सनम तुम कहाँ. एवढा बेसूर आवाज म्हणजे आमचंच कलत्र. घ्या घ्या कॉफी घ्या. कॉफीवर पैसे खर्च केलेस, तुझं माझं तुटलं. असा कसा खर्च करीन मी. हे काय दिसतंय? कॉफी शॉप. इथे लोक काय करतात? कॉफी पितात. कॉफी पिऊन अर्धी अर्धी ठेवतात. ठेवलेली अर्धी कॉफी आत्ताच एकत्र केली, एका ग्लास मध्ये ओतली, उन्हात ठेवली, गरम केली आणि ताबडतोब तुला आणून दिलेली आहे. किती हुशार आहेस तू. थँक्यू सो मच. मी ना 7 रुपये वाचवले. कसे ग? मी बस बरोबर धावत धावत आले, म्हणजे बसचं तिकीट 7 रुपये. 7 रुपये वाचले की नाही? मी 50 रुपये वाचवलेले आहेत. अय्या कसे? टॅक्सीच्या मागे धावत धावत आलो. किती हुशार आहेस तू. मग आता इतके पैसे वाचवलेस, माझ्यासाठी काय आणलं? गजरा. गजऱ्यावर पैसे खर्च केले, तुझं माझं तुटलं. अगं वेडी आहेस का तू? असा गजऱ्यावर कसा पैसे खर्च करीन? फक्त हे फूल आणलेलं आहे. फुल कितीला पडलं? ते खाली पडलं, त्याच्यानंतर मग मी उचललं आणि मग तुला देतोय. घे घे. थँक्यू. मी काय म्हणते, मी आज एकच पाकळी घेते, उरलेलं फुल आपण पुढचे 9 दिवस वापरूया. माळू मालू, हे फुल तुझ्या केसात माळू. हो घ्या. एक काय किती वाढले ते केस? काय काय उपयोग आहे काय केसांचा? तुला किती वेळा सांगितलं, एकदा केस काप, लोकांना विकून टाक, त्याने आपल्या लग्नासाठी निधी उभा राहील. लग्नाला निधी नाही, निधींची गरज आहे, आणि तीही कमीत कमी. हो ते माहितीये. आपल्या लग्नासाठी किती पाहुणे येणार याची लिस्ट केलेली आहे मी. अरे बापरे, वाच बघू. तू, मी, अरे बापरे, तुझे आई वडील, माझे आई वडील. बास खूप मोठी आहे ही लिस्ट. नाही ते खरं आहे, पण काय आपल्याला जन्माला घातण्यासाठी त्यांनी आधी कष्ट केलेत की नाही, त्यामुळे त्या जाणीवेपोटी मी त्यांना इथे बोलवलेलं आहे. आणि मग भटजी तो कशाला हवाय? उघडा येणार आणि उघडा जाणार. बरं ते काय मंत्र म्हणतात ते कधी कोणाला कळतं? नुसते हातवर आहे, ते मी पाठ करून ठेवलेलं ना, झालं. किती हुशार आहेस तू. आपला किती खर्च वाचेल. नाही प्रश्नच नाही, खर्च वाचणारच. आणि लग्न सुद्धा आधी कार्यालयात जायचं सकाळी सकाळी. सकाळी सकाळी का? अगं आदल्या दिवशी समजा लग्न झालं असेल तर हार पडलेले असतात, अक्षता पडलेल्या असतात, हो की नाही? त्या पटकन उचलायच्या. तुझ्या आई वडिलांना सांगायचं की म्हणावं अक्षता पटापटा उचला. नाही, माझ्या आईला पाठीचा त्रास आहे, ती चटकन वाकून अशा पटकन अक्षता नाही उचलू शकणार. ठीक आहे, माझे आई वडील उचलतील, त्याच्यानंतर मी तुला हार घालणार पटकन, तुम्हाला हार घालायचा झटकन. त्याच्यानंतर आपण त्या मॅनेजरला सांगायचं, काय हो जेवणाचं काय इथे? जेवणावर खर्च करायचा मी नाही करणार. अगं कसा जेवणावर खर्च करीन? त्यानंतर पटकन तिथनं आपण पळायचं, शेजारच्या सार्वजनिक बागेत जायचं आणि मग डबा खायचा. आई वडिलांना सांगितलेलं आहे डबा घरनच करून आणा म्हणून. किती हुशार आहेस तू. प्रश्नच नाही, प्रश्नच नाही. आणि त्यानंतर हनीमून. आपल्या हनीमूनचा स्पॉट मी ठरवून ठेवलाय. कुठे ग? कुठे? अप्पर वैतरणा. काय अप्पर वैतरण्याला काय आहे? मोठा तलाव आहे, शिवाय विरारच्या पुढे थोडंसं डिस्टन्स गेलं की लगेच आलं. विरार पर्यंत तुझा माझा पास आहे की नाही, म्हणजे तोपर्यंत फुकट, त्याच्या पुढे फक्त 10 रुपये खर्च. 10 रुपये खर्च झालं, तुझं माझं तुटलं. असं काय? मग काय, त्यापेक्षा स्वस्तात करू, नाल्या सोपाऱ्यापर्यंत जाऊ. तिथे काय आहे? मोठा नाला आहे, माझ्या मामाचं घर आहे. नाल्यात? नाही ग, नाल्यात नाहीये, नाल्याच्या शेजारी आहे. त्याच्याकडे जाऊया, त्याला सांगूया की असेच फिरत फिरत आलो होतो, उशीर झाला, शेवटची ट्रेन चुकली, त्यामुळे आता तुझ्याचकडे राहतो. लग्न झालंय सांगूया नको, कारण नाहीतर मग पार्टी मागे. मी काय म्हणते, लग्नानंतर आता आपल्याला घर घ्यावं लागणार. कशाला? अगं लग्नानंतर तू प्रेग्नंट होशील की नाही, म्हणजे 6-7 महिने तर आई वडिलांकडेच राहशील. मग पुढच्या 4-5 महिन्यांसाठी कशाला घ्यायचं? अरे पण मूल होण्याची तयारी करायला नको का घर? केवढे नातेवाईक राहतात आपले मुंबईत.
सगळ्यांकडे जाऊन सांगायचं रात्रीची गाडी चुकली. तुझे काका, माझे काका, तुझी आत्या, माझी आत्या, खूप लोक आहेत तिकडे, करू तयारी. कळलं. मी काय म्हणते, आता मूल झाल्यावर 1 वर्षांनी तरी आपल्याला घर घ्यावं लागणार रे. खरं तर तेव्हाही घ्यायची गरज नाहीये. कसं? तू ऑफिसात, मी ऑफिसात, मुलगा शाळेत, हवंय कशाला घर? अय्या, किती हुशार आहेस तू. मग ठरलं. हो. आता हा लग्नाचा विषय बंद. आता थोडा थोडा प्रणय करायचा आहे. ओके. मी थोडासा उत्तेजित होईन, तू थोडस लाजायचं आहे. ओके. झालं तुझं? हो. बस, मी एवढाच उत्तेजित झालो होतो. सॉरी. एवढी नाचतेस. झालंय. झालंय. चला चला. मगाशी 50 रुपये वाचवले, आता 100 रुपये वाचवू. अय्या, कसे? 2 जण टॅक्सीच्या मागे धावत जाऊ. हो, चालेल. चला. अरे बस आहे, बस. पुढचं उद्या वाचव. वा, एकदा जोरदार टाळ्या क्षितीसाठी. कारण नुकतंच ऑपरेटिव्ह झालेलं आहे आणि त्यातूनही तुम्ही इथे येऊन तुमची इच्छा पूर्ण केलीत. तर तुमच्या या इच्छाशक्तीसाठी सगळ्यांतर्फे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. Thank you. धमाल झाला परफॉर्मन्स. आणि आता विचारूयात आमच्या महाराजांना कसा वाटलाय हा परफॉर्मन्स. आता महाराज विचारतात अमृता खानविलकर यांना कसा वाटला परफॉर्मन्स. हाय क्षिती. Hi. फर्स्ट ऑफ ऑल खूप छान. बेसिकली तू, कारण तुझी तब्येत बरी नाहीये अँड स्टील युअर परफॉर्मिंग, सो हॅट्स ऑफ टू यू. आणि इकडे सगळेच परफॉर्मन्स खूप अप्रतिम करतायत आणि आनंदात तुम्ही माझे खूप फेवरेट आहात. दादा काढून टाक ना. बट रिअली ऑल द व्हेरी बेस्ट जे कोणी फिनाले मध्ये आहेत. आणि सगळे खूप 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 छान करतात आणि आम्ही सगळीकडे खूप एंटरटेन होतो. थँक्यू सो मच. थँक्यू. वा, धमाल झालेला आहे तुमचा परफॉर्मन्स. तेव्हा आता निकाल जवळ आलाय. सगळ्यांच्या तर्फे तुम्हाला निकालासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांना मला असं सांगायचंय की येत्या बुधवारी आणि गुरुवारी तुम्ही पाहू शकणार आहात फूबाईपूचे विशेष भाग. या भागांमध्ये तुम्हाला दाखवण्यात येणार आपल्या लाडक्या जोड्यांचे काही गाजलेले परफॉर्मन्सेस. आणि येत्या 25 ऑगस्ट पासून सुरू होत आहे फूबाईपूचं नवं पर्व. तेव्हा ही हसवा हसवी अशीच पुढे सुरू राहणार आहे.